अंबड येथील AA ट्रेडर्समधून लाखोंचा स्क्रॅप चोरणारा गुन्हेगार जेरबंद, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हे शाखा युनिट 2 ची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक अंबड येथील AA ट्रेडर्स या स्क्रॅप व्यावसायिक संस्थेमधून तब्बल 20 टन 210 किलो स्क्रॅप माल चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। या प्रकरणात 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हे शाखा युनिट 2 ने एक रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद केला आहे। या प्रकरणात फिर्यादी यांची आयशर मालवाहतूक गाडीमधून 8,82,369 रुपयांचा माल चोरीला गेला होता। या घटनेवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखा युनिट 2 ने तपास सुरू केलाय। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी आसिफ युसुफ पठाण हा जालना जिल्ह्यातील चंदनझिरा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले। पथकाने जालना येथे सापळा रचत आरोपीला पकडले। तो टोल नाक्याजवळील कीर्ती ट्रान्सपोर्ट पार्किंग मध्ये लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा माल जालना येथे विकल्याचे मान्य केले। आरोपीकडून 5 लाख रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली आयशर गाडी असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। यासह गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून आरोपीला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी आणि तांत्रिक विश्लेषण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तारडे मॅडम व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे।